नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट, एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये, या सेशनमध्ये पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे। तुम्ही बघू शकता, हेडलाईन मी ठेवलेलं आहे क्रिएटिव्ह की उच्च न्यायालयात याचिका दाखल, म्हणजे माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यात जे महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत दरमहा, त्याच्याबद्दल एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयात। तर त्या जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये उच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे, एका याचिकाकर्त्याने याचिका दाखल केलेली आहे माझी लाडकी बहीण योजनेविरुद्ध। तर त्या रिलेटेड उच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे आणि उच्च न्यायालयाने डिटेल, म्हणजे उच्च न्यायालयाने त्या रिलेटेड निर्णय दिलेला आहे। तर आता महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत का नाही या रिलेटेड या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की त्या जी याचिका करण्यात आली होती माझी लाडकी बहीण योजनेविरुद्ध, त्या रिलेटेड उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। तर महिलांना आता दरमहा 1500 रुपये मिळणार की नाही या रिलेटेड डिटेल आपण बोलणार आहे। तर डिटेल व्हिडिओ पहा, अजिबात स्किप करू नका। तर बघू उच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे। लोकमत न्यूजपेपरमध्ये डिटेल बातमी आलेली आहे, त्या रिलेटेड तुम्ही पाहू शकता की माझी लाडकी बहीण योजनाबद्दल पूर्ण डिटेल माहिती आहे आणि ती उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केलेली आहे त्या रिलेटेड आणि उच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे त्या रिलेटेड तेही लोकमत न्यूजपेपरमध्ये त्या रिलेटेड डिटेल बातमी आहे। आता डिटेल पाहू आपण। लोकमत न्यूजपेपरमधील ही बातमी आहे, लाडकी बहीण योजना महिलांसाठी लाभदायक, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली। म्हणजे आव्हान देणारी जी याचिका होती माझी लाडकी बहीण योजनेविरुद्ध, ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे असं सांगण्यात आलेलं आहे। हेडलाईन आहे अशी। पूर्ण डिटेल बघू आता की नक्की उच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे या माझी लाडकी बहीण योजने रिलेटेड। लाडकी बहीण योजना महिलांसाठी लाभदायक असून ती भेदभाव करणार नाही असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या योजनेला आव्हान देणारी याचिका सोमवारी फेटाळली। म्हणजे महिलांसाठी लाभदायक आहे असे उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे। नवी मुंबईत राहणारे नावीद अब्दुल सय्यद मुल्ला यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेला आव्हान दिले होते। सरकारने कोणत्या पद्धतीने योजना आखाव्यात हे न्यायिक कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे असे नमूद करत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने मुल्ला यांची याचिका फेटाळली। लाडकी बहीण योजनेनुसार ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2,50,000 अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत। ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे। विधानसभा निवडणूक जवळ आल्याने मतदारांना एक प्रकारची लाच देण्यात येत आहे। करदात्यांचे पैसे अशा योजनांसाठी खर्च करू नये असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला। त्यावर न्यायालय म्हणाले की याचिकाकर्त्याने मोफत मिळणे आणि समाजाचे कल्याण या दोन बाबींमध्ये फरक करायला पाहिजे। न्यायालय सरकारच्या योजनांचे प्राधान्यक्रम ठरवू शकते का? आम्हाला राजकीय आखाड्यात उतरवू नका। जरी ते आम्हालाही आकर्षित करत असले तरीही आजच्या सरकारचे सर्व निर्णय राजकीय असतात। पुन्हा डिटेल त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। काय म्हणणे आहे, आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही। या योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या समाजातील काही घटकांच्या कल्याणासाठी ही योजना आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले। सरकारने भेदभाव केलेला नाही। ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्याहून कमी आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याने सरकारची योजना भेदभाव करणारी आहे असा दावा याचिकाकर्त्याचे वकील ओवीस पेचकर यांनी केला। त्यावर 2.5 लाख आणि 10 लाख कमवणाऱ्या महिला एका श्रेणीत कशा येतील? समान लोकांसमोर समानतेची मागणी करायला हवी। सरकारने भेदभाव केलेला नाही असे न्यायालयाने म्हणले। म्हणजे न्यायालयाने याचिका फेटाळली आहे। जी लाडकी बहीण योजनेविरुद्ध याचिका करण्यात आली होती पूर्ण फेटाळली आहे। तर ती योजना चालू आहे असं म्हणणं आहे सरकारचं की त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत आणि अर्थसंकल्पात त्या रिलेटेड निधीची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे। आणि न्यायालयाने पूर्ण म्हटलेलं आहे की जी लाडकी बहीण योजना आहे ती चालू राहील, कारण की महिलांसाठी ती लाभदायक आहे। आव्हान देणारी जी याचिका आहे ती उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। ही डिटेल बातमी आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी, जी महत्त्वपूर्ण आहे महिलांसाठी ही योजना। तर आनंदाची बातमी आहे। तर मी डिटेल बातमी सांगितलेली आहे जी लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेली होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर लाडकी बहीण योजना असू दे किंवा महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणत्याही योजने रिलेटेड अपडेटसाठी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट